पाहता तुला मी वरले प्रिया रे, जन्म वाहिल्याने घडले प्रिया रे, राजस्वरूप हे गळ्यात माळले, कुंकू कोवळे भाळी लावले, वादळ झेलते मीच सुवासिनी, स्वामी लाभतो असा युगातुनी, सप्तपदी चालते नभातुनी. मी साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे, मग भेटले पुन्हा. वेड्या मना सांग ना खुणावती, का खुणा माझे मला आले हसू, प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे, का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे, प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे, हो सुट दिल केव्हा उखाणे, ना त्याला काही नाव नसावे, तू रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे, तू रे माझा मितवा, ना त्याला काही नाव नसावे, तू रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे, तू रे माझा मितवा. रे माझा मितवा. सर, तुम्ही आणि अवनी मॅम मैत्रीच्या थोडं पलीकडे होतं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे. नेमकं कसं काय 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 घालून आलेले आणि कसे आलेले काय हा मम्मी तू पण सांग. सफिशियंट होतं पॅन होती. हा इथे इथे कॅमेरा पहिल्या वेळेस आपण असं त्याच्या कॅमेऱ्यात बोला. हा म्हणजे जो पहिल्या वेळेस आलेले तेव्हा कसे काय आले होते, काय ओळख होती? काय ओळख नव्हती, त्यांच्या मित्रांकडून आलेले आहेत ते लोक बघायला घरी. आणि सफेद शर्ट पॅन्ट घातलेली होती, सफेद शर्टावरती डिझाईन होती, आणि धीर आला होता, सासू आले होते बघायला, जाव वगैरे. धीर बोलायला लागला, चपाती येत आहेत काय तुम्हाला लाटता? गोल गोल माझ्या बायकोला गोल चपाती येत नाही. म्हणलं हो येतं. आणि पप्पांची काही रिएक्शन होती, चपात्या येतात का मम्मीला मग? मग एका ह्याच्यामध्ये हो बोलले. काकीने काय घातलं होतं तेव्हा काय लक्षात आहे? काकींचा बर्थडे तरी लक्षात आहे का? सॉरी मम्मीचा बर्थडे तरी लक्षात आहे का? नाही बोलताय. हॅलो सॉरी. लग्नात पप्पांनी काय घातलेलं? लग्नात काय आपला जो सफारी असतो तो. आणि मम्मीने काय नेसलं होतं? शालू. शालू. बोला काहीतरी, काय बोला. आता जी मजा आहे ना ती लग्नात नव्हती, कारण पहिली जुनी फॅशन होती, आता नवीन. मग हे छान वाटतंय की ते छान वाटतंय? म्हणजे हे पण छान वाटतंय, ते पण त्याच्यापेक्षा हे छान वाटतंय. आमच्या आई वडिलांनी नाही केलं, आमच्या मुलीने केलं, हे आम्हाला गर्व आहे. मुलीने तो चावे तुम्हाला काय ते खरं बोलायचं. त्याला व्यवस्थित करू बा जरा ऑस्करला. मम्मीकडे द्या. काही एवढं हे नाहीये त्याला, तर नुसतं खाली उड्या मारायच्या. लग्न कुठल्या हॉलवर झालेलं काका? मंचेकर हॉलमध्ये, पालनपूरच्या मंचेकर हॉल ना दादरला. आणि मग काय लग्नात लोक बिग्न होती बऱ्यापैकी? होती जास्त जास्त मनीषाची माणसं होती, बायकोची. हा काय? अच्छा अच्छा. का वेंगुर्ल्याची लोक आली नाही? आली होती, कमी आली. तू सीताफळची घाली. मग आता काका कसं वाटतंय? 25 वर्ष झालेत लग्नाला, काय नेमकं काय वाटतं? खूप छान होते. मुलांनी एवढं केलंय ना, खूप 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 अतूट. अरे रडू बिडू नका. रडू नका.
चांगली गोष्ट आहे ना एवढ्या मुली आणि डोंट घरी तू पण रडते मेकअप जाईल डोंट क्राय चांगलीच गोष्ट आहे ना काका एवढ्या हल्ली कुणी मुलं बघत नाही आई वडिलांना आणि ते दोघं जण बघतात. आताच तुम्ही डोळे लाल झाले रडू नका आताच मेकअप अरे मेकअप खराब होईल मेकअप खराब होईल मेकअप खराब होईल बस बस आपल्याला चांगले कमेंट करायचं चला रडायचं बिडायचं नाहीये मेकअप खराब होईल माझं डोकं जाईल ना. मेकअप खराब होईल टिश्यू सुरुवातीला काय करायचं त्याला थोडी बोर्डात होतो हा सुरक्षा रक्षा मोबाईल मध्ये हा तर जास्तीत जास्त मेहनत माझ्या मिसेस बायकोने केली त्यामुळे मला नोकरी भेटली. अच्छा म्हणजे लग्नानंतर बेस्टचा जॉब लग्नानंतर मिळाला हो पहिला कॉन्ट्रॅक्ट मनी काढले 7-8 वर्ष हा तर कागदपत्र काही घेत नव्हती लोक हा तर बायकोन जाऊन खूप मेहनत केली कागदपत्रासाठी हा. तेव्हा ती कागदपत्र भेटली. अच्छा आणि घरातले लोक बी सर्व म्हणजे अडतून पण करावी तिच्याकडली बी माझ्याकडली बी की काय होत नव्हतं म्हणून तर इथे म्हणजे फॅमिलीनी आणि आमच्या फॅमिलीनी हा. खूप हे केलं तरी दोन्ही मुलांनी खूप 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 हे करू आम्हाला त्या पप्पा तुम्ही राहू नका नाही नाही तुमची दोन्ही मुलं गुणी आहेत असा तर प्रश्नच नाही आणि काकी ते म्हणजे तेव्हा आता नीट असा जॉब बिम नव्हता तेव्हा तुझ्या डोक्यात काय चालू होतं नेमकं की लग्न झालं कसं होणार आहे काय होणार आहे? म्हणजे असं काय काय तरी केलं दिन संसार ऍडजस्ट करून घेतलं तर मग आता आज 25 वर्ष होतात तर नेमकं तुला काय वाटतं की काय कसं होते गेले 25 वर्ष आणि पुढची वर्ष काय बघतेस तू तुम्हाला दोघांना हा 25 वर्ष झाली पूर्ण छान म्हणजे व्यवस्थित आणि अशीच आपली व्यवस्थित जावी पुढे आणि मग आता आज तुला चान्स आहे काकी की आता 25 वर्ष लग्नाचे झाले तर आज नेमकं तुला काहीतरी मिळेल तुला असं काय वाटतं की ते काकांकडून अजून तुला मिळायला पाहिजे का तुझी इच्छा आहे की काकांनी ते द्यायला पाहिजे त्या काही नाही असं काय नाही आता हा आपल्याकडे असेल तर ते देतील नसतील तर काय देणार नाही ना आपल्याला मग आपण ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडे बघा ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे ना आणि आणि आपण ऍडजस्ट केलं तर मग आपल्याला मग ते म्हणजे संसार टिकत नसतो पप्पाला तू ऍडजस्ट करायला देते हा मोठा प्रश्न आहे म्हणजे घरातला सगळा हिशोब असू दे किंवा काही असू दे पप्पा मम्मीकडेच आणून देतात पण आजही पप्पा म्हणजे सर्व व्यवहार माझ्याकडेच आहे म्हणजे आजही म्हणजे पप्पा चालवायचं भरपूर मग जेव्हा कधी नसेल अडचण असेल पैसे नसतील तर मला सांग मी कुठून पण आणून देईल ऍडजस्ट करून तुला मी अजूनही तुझ्या हातात चावायचं हा म्हणजे अजूनपर्यंत माझ्या हातामध्येच आहे मुलांना पण मीच म्हणजे काही असेल व्यवहारामध्ये पैसे वगैरे ते पण मुलं माझ्याकडूनच घेऊन जातात पिकनिकला पैसे देशील ना पिकनिकला पैसे हवेत पुढच्या वेळेला पिकनिक जाऊन येऊ मग बाकी अजून बाकी व्यवस्थित बाकी व्यवस्थितच आहे सगळं तुमची हळद कशी झाली दोघांची खूप चांगलं आहे खूप चांगली तुमच्या म्हणजे दोघांची आमच्या पहिल्या वेगवेगळी लग्नापैकी खूप चांगलं आहे नाही त्यांची त्यांच्या घरी झाली माझी माझ्या घरी झाली म्हणजे तुमची तुमच्या घरी झाली असेल ना हा वडाळ्याला आणि तुझी कल्याणला माझी झाली आता फोटोज काढायचे व्हिडिओज वगैरे म्हणजे एकटे आलेलात ना राहायला दोघं पण जण तेव्हा जास्तीत जास्त माझ्या बायको मला दिली. त्याला पॅक करून आलात का यायच्या आधी सांगितलं का? यायच्या आधी सांगून आली की एवढंच बोलायचं शाळा घेतली ऐक तू फोटोज क्लिक कर जास्त काही आता त्यांना बोलतील ना तेव्हाच येतील चांगले आणि आम्ही आनंद जा काकी ते आता मी काकांना जेव्हा जॉब नव्हता तर तू एक्झॅक्टली काय काय काम करत होतीस त्यांना म्हणजे जॉबमध्ये कसा एकदा सिक्युरिटी गार्डचा होता पण पगार कमी होता मग काय करणार मग आता ही मुलं पण लहान कॅमेराकडे बघून त्यामुळे लोकांकडे जेवण वगैरे करायला मी द्यायची घरी त्यांच्या जेवण वगैरे करून मी द्यायची अजून काय करायचीस आता सध्या अजून भरपूर आहेत आताच रडले झालं